नमस्कार। तर आज आहे मला 1 किलो चॉकलेट केकची ऑर्डर। हा पुल मी अप चॉकलेट डॉल केक आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी याच्यामध्ये काही ट्रिक आणि टिप्स सांगणार आहे, त्या नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। मी आधी चॉकलेट बेस तयार करून घेतला डॉलच्या शेपचा। तो 3 लेयरमध्ये कट केला, केक बोर्डवर ठेवला, नंतर त्याला शुगर सिरपने सोक केला, थोडंसं हे गनाश टाकलं, त्याच्यानंतर क्रीम आणि परत गनाश असं केलं। लेयर टू लेयर मी असं छान व्यवस्थित कंप्लीट करून घेतलं। पण त्या ताईंनी, ज्या ताई होत्या त्या आमच्या इथंच राहत होत्या, त्यांनी जरा उशिरा ऑर्डर दिली, त्याच्यामुळे केक गरम होता आणि उशिरा दिल्यामुळे त्यांना लवकर पण हवा होता। मग तुम्ही तसाच कट केला। तर केक गरम असल्यामुळे मी क्रीम टाकत होती आणि थोडी क्रीम मेल्ट होत होती। मग मी थोडा ओबडधोबड केक बनवला तसाच आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून दिला, कारण जर तो तिथं बाहेरच ठेवला असता तर तो पूर्ण मेल्ट होऊन गेला असता, मग केक परत मला दुसरा बनवायला घ्यावा लागला असता। म्हणून मी आधी तो ओबडधोबड बनवून फ्रीजमध्ये सेट करून घेतला व्यवस्थित, नंतर बाहेर काढला आणि त्याला ब्लू कलरने व्यवस्थित क्रम कोट केला आणि परत मी त्याला फ्रीजमध्ये ठेवला 15-20 मिनटं, असं 2 वेळा केलं। आणि मग केक मी व्यवस्थित सेट झाल्यानंतर त्याला परत एकदा व्यवस्थित ब्लू कलरने पूर्ण कवरिंग करून घेतलं। आणि हा डॉल केक होता, फुल मी डॉल केक, तर त्याला डॉलचा फ्रॉक असा जेलने खाली येतो। तर आपण जेल पण 2 प्रकारे करू शकतो, एक चॉकलेट व्हाईट चॉकलेट जेल, व्हाईट चॉकलेट किंवा मग आपलं न्यूट्रल जेलने, 2 प्रकारे आपण डॉलचा फ्रॉक तयार करू शकतो। तर माझ्याकडे व्हाईट चॉकलेट नव्हतं, मग मी जेलचा उपयोग केला आणि जेलमध्ये मी 3-4 ड्रॉप व्हाईट जेल कलर आणि 2-3 ड्रॉप ब्लू जेल कलर असा टाकला, कारण बड्डे गर्लच्या फ्रॉकचा कलर लाईट ब्लू होता आणि केक पण लाईट ब्लू कलरमध्येच हवा होता, म्हणून मग मी ते तसं तयार करून घेतलं। आणि तो फ्रॉक मी बड्डे गर्लच्या घरी गेल्यावरच ते जेल टाकून तयार केला। आणि ते जेल टाकण्यासाठी जो आजूबाजूला जी शीट लागते, ते आपण केक याचे चॉकलेटचे टॉपर बनवतो ना, ती शीट वापरायची। त्याचा मी राऊंड तयार करून घेतला आणि डॉल माझ्याकडे होतीच, तर मी ती डॉल, तो केक, ते प्लास्टिक राऊंड केलेलं, हे असं सगळं सोबत घेऊन गेली होती। आणि त्या बड्डे गर्लच्या बड्डेचा केक कट करतानाच मी त्याचा यूज केला। इथं मी जेलमध्ये व्हाईट कलर, ब्लू कलर आणि थोडं पाणी असं मिक्स करून घेतलं, व्यवस्थित त्याची हवी तशी कन्सिस्टन्सी तयार करून घेतली। आणि बड्डे गर्लच्या इथं गेल्यावर ती डॉल लावली, ते प्लास्टिक लावलं आणि त्याच्यामध्ये ते जेल ओतलं आणि ते बड्डे गर्लने वर केल्यावर इतका छान त्या डॉलचा फ्रॉक तयार झाला। माझा केक खूप छान झाला होता, त्यांना खूप आवडला। तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।